Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. 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 Shri Ram Jai Ram Jai Shri Ram Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Shri Ram Jai Ram Jai Jai. Shri Ram Jai Ram Jai Jai. Kundali Varada Harit Shri Jnanadev Gopal Krishna Bhagavan ki निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण भगवान की जय. आज काशी चरित्रामध्ये कार्तिक स्वामी नर्मदेश्वराचं महत्त्व सांगतात. वाराह कल्पाच्या प्रारंभी मोठ्या मोठ्या ऋषींनी मार्कंड ऋषीला विचारलेलं आहे. मार्कंड ऋषीला विचारलेलं आहे की मुनिवर्य सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी कोणती. तेव्हा मार्कंड ऋषी म्हणाले आता प्रत्येक नद्यांचं जे वैशिष्ट्य आहे ते आज आपल्याला ऐकायचं आहे की कोणत्या वेदाची कोणती नदी निर्माण झाली. आपल्याला फक्त गंगा यमुना सरस्वती, यमुना कृष्णाची, गंगा शंकराची, विष्णूची, ब्रह्मदेवाची, पण प्रत्येक नदीमध्ये वेद आहे. ते वेदाचं स्वरूप कसं आहे नदीमध्ये ते सांगितलेलं आहे. अनेक पापनाशक आणि पुण्यकारक तीर्थ आहे, पण ज्या नद्या समुद्राला मिळणाऱ्या आहेत त्या श्रेष्ठ असतात. म्हणजे जी मुळापासून निघून समुद्रापर्यंत जाते त्यांना जास्त श्रेष्ठत्व असतं. ज्या उपनद्या आहेत ज्या तापीमध्ये, गंगेमध्ये, नर्मदेमध्ये मिसळतात. आता आपली तापीसुद्धा शेवटपर्यंत समुद्रात मिळालेली आहे, म्हणून तापीसुद्धा महानदी आहे. आपलं तापी महात्म्य चरित्रामध्ये असं सांगितलं आहे, तापी ताम्रपर्णी, तापी मोक्षदायिनी. तांब्याच्या भांड्यामध्ये जो पाण्याचा गुण आहे तो तापीमध्ये. म्हणून तपत्या तीरे कोण उभे राहिले, योगेश्वर आणि आईसाहेब मुक्ताबाई. तपत्या तीरे तापीचं तीर अत्यंत पवित्र असतं. म्हणून त्यामध्ये गंगा, यमुना आणि नर्मदा आणि सरस्वती या 4 नद्या श्रेष्ठ आहेत. गंगा ऋग्वेदाची मूर्ती आहे, यमुना यजुर्वेदाची मूर्ती आहे आणि नर्मदा सामवेदाची मूर्ती आहे आणि सरस्वती अथर्ववेदाची स्वरूप असते. यामध्ये गंगा श्रेष्ठ आहे. या भूमंडळात गंगेसारखी दुसरी नदी नाही. भूमंडळ म्हणजे आपण तर हे संशोधन केलं ऋषी लोकांनी, पण परदेशातल्या सगळ्या लोकांनी सुद्धा सांगून टाकलं की गंगेच्या पाण्यामध्ये उगमापासून तर समुद्राला मिळेपर्यंत 20चे 20 गुण पाण्यात आहे. म्हणजे दुसरी नदी जरी मिळाली तरी ती गंगेच्या स्वरूपात चालली जाते, तिचं दूषितपणा राहत नाही. म्हणून तुकाराम महाराज रात्री विषय निघाला, जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन, भगवंत जाण तया जवळ. म्हणून
आता पाहणं काशीचे आणि प्रयागचे लोक म्हणतात गंगा आमच्या घरी आली, तरी आनंद मानताय. पूर आले तर वाईट नाही त्यांना. आमच्या घरी आले, आमच्या घराला गंगा लागली, उड्या मारताय, पूजा करताय, दूध घालताय, सगळं करताय. कारण तो आनंद आहे. किती वर्षातून आली म्हणे गंगा आमच्या घरी. आपल्याकडे सुद्धा तापी गिरणा यांची ओटी भरत असत लोक पूर्वी. पूर आला की पूजा करायचे सगळे लोक. कारण महानदी आहे म्हणून गंगेसारखी दुसरी नदी नाही. परंतु पूर्वी नर्मदा नदी अनेक वर्ष तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं तिने. तेव्हा नर्मदा ब्रह्मदेवाला म्हणाली, भगवान आपण माझ्यावर जर संतुष्ट असाल तर मला गंगे समान करा. बरोबर आहे ना. त्यावेळा ब्रह्मदेव म्हणाले, हसले ब्रह्मदेव, जर दुसरी कोणती नदी देव भगवान शिवाची बरोबरी करू शकेल तर तू गंगे समान होशील. तू शंकराची तपश्चर्या कर आणि शंकरासारखी हो, तर तुला गंगेच्या बरोबर समानता मिळेल. म्हणून त्यावेळेस शिवाची कोणी बरोबरी करू शकणार नाही. तू शिवाची आराधना कर. श्री भगवती पार्वतीसारखी तू हो. दुसरी एखादी नगरी काशीपुरी दुसरी निर्माण होईल. असं ब्रह्मदेवाचं वचन ऐकल्यावर ब्रह्मदेवाचं वरदान घेऊन तिनं काशीमध्ये तपश्चर्या करायला सुरुवात केली. यथाविधी तिनं आधी लिंगाची स्थापना केली म्हणून त्याचं नाव पडलं नर्मदेश्वर. तेव्हा तिच्यावर भगवान प्रसन्न झाले आणि म्हणाले, सुभगे तू वर माग. नर्मदा म्हणाली, देवेश्वरा तुच्छ वर मागण्यात काय अर्थ आहे. मी आपल्या चरणावर निरंतर भक्ती असावी एवढंच मागतो. पण आधी काय होतं, गंगेच्या बरोबरीनं मला मान मिळावा. पण तपानं मनातलं वैर निघून गेलं. आपण 42 वर्ष तपश्चर्या करतो पण मनातलं एकमेकाचं वैर जात नाही. तो याच्यावर ढुम, तो याच्यावर ढुम. कारण खरं तप नसतंच. मी तुम्हाला सांगितलं ना, ह्या सगळ्या लोकांमध्ये मी खूप आदराने वावरत होतो. काव कसं काय झाली वारी यावर्षी? काहीच झडली नाही दादा. झडली नाही म्हणजे समजून घ्या आकाशाकरता गेला होता. अरे त्या दिवसापासून म्हटलं, अरे हे सगळे लोक अर्थाने लुप्त झाले. तो देतो ना, तो देतो, देत नाही असं नाही ना. तुमची पूर्ण काळजी त्याला आहे. तो सगळा तुमचा ओढा करणार आहे. तो त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. पण नाही राहत. सोपं नाही ना. पांघरून घेणं सोपं आहे पण पांघरून अंगावर टिकवणं कठीण आहे. रात्री कसं कुठं अरे जेवायचं नाही रे देवळात. तर देवाचं स्वरूप आपल्याला कळत नाही. तू सारखा फिरत जा रे भाऊ, लक्ष ठेवत जा ना. कोणी कांदा टाकून देईन मारुती जवळ. आणि इतकं गोड बोलून मी ऐकतलो. ते आपलं एक पोरगान पोरगी आपलं त्या कॉन्स्टेबलवर फिरून गेलं ते सकाळी. त्याला म्हटलं अगं त्याला हळू बोलू नको, हळू बोलून लोक ऐकत नाही म्हटलं. म्हणून त्यावेळेस पापाचा नाश माझा झाला आहे. मला तुमच्या चरणाच्या जवळ निरंतर जागा असावी असं नर्मदेने सांगितलं भगवान शंकराला. त्यावेळेस भगवान शंकर नर्मदेला म्हणाले, काहीच चिंता करू नको, मी तुझ्यामध्ये वास्तव्य करेल. आणि एवढंच नाही तर तुझ्यामध्ये जेवढे दगड आहे ते माझं स्वरूप होते. म्हणून नाव गोट्यांना काय पडलं, नर्मदेश्वर. परवा कोणी मला विचारायला आलं होतं ना,
त्यांना म्हटलं हे संगमरवरी देव बसवण्यापेक्षा ते नर्मदेतले जे गोटे तेच बसवा. हे संगमरवरी जे आहे ना हे वर्ज्य आहे. हे मूर्त्यांना ठीक आहे, शंकराला तो नर्मदेश्वर पाहिजे की धुतलं की स्वच्छ, धुतलं की आमचा भाऊ कोरत राहत होता महादेवाला. ते स्वच्छ झाले पाहिजे आणि पिंडीवर ओम लिहिता आला पाहिजे नेहमी असं ओम. कारण ते काल आपण ओंकार लिंग ऐकलं, ओंकार ध्वनी तरी झाला पाहिजे. तो आयता डमरू वाजवण्यापेक्षा आपल्या तोंडाचा डमरू वाजला पाहिजे. बोले असं करून पहा ना. डमरू तोंडाचा वाजला पाहिजे. म्हणून ते म्हणतात सरस्वती नदी 3 दिवस स्नान केल्याने पाप नष्ट करते. गंगा नदी 1 दिवस स्नान केलं, तुझं नुसतं नाव आणि हवा लागले तर पाप नष्ट होऊन जाईल. म्हणून नर्मदेच्या तीरावर लोक उघडे बसतात. हर नर्मदे हर हर. शंकरानं वरदान दिलंय, हर हर नर्मदे. तुझ्या दर्शनानं पापाचा नाश होईल. तू जेथे नर्मदेश्वर लिंग स्थापन केलं आहे ते काशीमधलं मोक्षदायक तीर्थ होईल असा वर भगवान शंकराने आईसाहेब नर्मदेंना दिला. असं सांगून भगवान त्याच लिंगामध्ये गुप्त झाले. अद्भुत पवित्र लाभल्यानं नर्मदा सुद्धा अत्यंत संतुष्ट झाली आणि ती केवळ दर्शनानं पापहारणी आहे म्हणून स्वस्थानी निघून गेली अमरकंटक. अमरकंटकामध्ये पण काशीला येऊन तपश्चर्या करावी लागली, हे लक्षात ठेवा. कारण तपोभूमी जी आहे ती दिव्य असावी लागते. म्हणून हे हटवादी लोक काय करतात, ज्या भूमीला पवित्र करायचं असेल तिला खणतात आणि एवढं दाबून घेतात स्वतःला आणि मग तिथे ध्यान धारणा करतात, तेव्हा ती भूमी पवित्र होते. आपण सुद्धा भूमिपूजन करताना भूमीमध्ये गोमूत्र, शेण, दही, भात, दूध, तूप हे सगळं टाकतो. कारण तिला खोल केल्याशिवाय तिच्यातला पवित्रपणा निर्माण नाही होत. शेतकरी सुद्धा तिला नांगरतो म्हणजे काय करतो, खोल करतो. कारण वरती अपवित्रपणा असतो, वरती अपवित्रपणा असतो. म्हणून त्यामुळं भूमी पवित्र करायची असते. कार्तिक स्वामी महादेवाचं जेव्हा रुद्ररूप झालं, महादेवी जगदंबा दक्षकन्या सती रूपानं प्रगट झाली, तिने सुद्धा काशीमध्ये तपश्चर्या केली. आपल्याला अनुरूप प्राप्त होण्याकरता तिने तप केलं, पण तप करताना तिला भगवान शिवलिंगासमोर प्रगट झालेले दिसले. म्हणून महादेवीच्या तपश्चर्याची आवश्यकता नव्हती, तिला तपाची आवश्यकता नव्हती, कारण ती दक्षापासून उत्पन्न झालेली होती. पण तरी तिने तप केलं. म्हणून त्या तपाच्या योगानं काय प्राप्त झालं पाहिजे, तर म्हणून तिचं त्या लिंगाचं नाव भगवंतानं सतीश्वरी लिंग असं ठेवलं. कारण ती सती गेली, देह त्याग केला, म्हणून त्या नावाने प्रसिद्ध होईल. दक्षकन्या, तिथून तुझं मनोरथ सफल होईल असं भगवंत शंकरानं तिला वरदान दिलं. नंतर तिचं मनोरथ पूर्ण झालं आणि ती कुमारी कन्या या शिवलिंगाचं पूजन उत्तम गतीनं पती प्राप्त व्हावं म्हणून तिनेही, म्हणजे कन्याकुमारीनं तिनेही भगवान शंकराची यथाविधी पूजा केली. म्हणून जगामध्ये ती कन्याकुमारी या नावानं प्रसिद्ध झाली. कार्तिक स्वामी अगस्तींना म्हणाले, आता अमृतेश्वराचं महत्त्व सांगतो. काशीपुरीमध्ये सारणू नावाचं एक थोर शिवलिंग आहे. त्यांना शिवलिंगाचा पूजक मुनी होता
आणि त्या मुनीला एक मुलगा होता, त्याचं नाव उपजंगी होतं. एकदा तो वनात असताना त्याला सर्प चावला. तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला आश्रमात आणलं आणि उपजीविकेचा प्राण केव्हाच गेला होता. दुःखी झाल्या सारणू ऋषीनं उपजीविकेचं प्रेत स्वर्गद्वाराजवळ महाश्मशानात आणलं आणि तेथे नारळाच्या आकाराचं एक गुप्त लिंग शिव केलं आणि तेथे प्रेत ठेवून भगवान शंकराला हाक मारू लागला. आता स्मशानामध्ये काय लिंग करणार, तर नारळ जे असतं ना त्याच्या सगळ्या शेंड्या काढल्या की ते नारळ लिंग स्वरूप होतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की नारळ फोडून पासूच्या वाट्यावर फेकू नका, कारण ते श्रीफळ आहे. हे जादू टोण्यावाले तुम्हाला सांगता बम फक तसं करायचं नाही, ते श्रीफळ आहे. दुसरं फळ घ्या तुम्ही, निंबू घ्या, काही घ्या, ते फेका, पण श्रीफळ फेकू नये. म्हणून ते म्हणतात तो साप चावल्यानंतर त्याने एक गुप्त शिवलिंग तिथे प्रेत्याच्या समोर ठेवलं. सर्पदंशानं मरण पावलेल्या मुलाला अग्निसंस्कार करता येत नाही असं ठरलं. बरोबर आहे. आताही आपण त्याला अजूनही त्याला आपण दाबून देतो, पुरून देतो, कारण एकदा दंश झाला विषाचा की पुन्हा अग्नीत टाकायचं नाही. तर यांनी त्या लिंगाची पूजा सुरू केली आणि काशीमध्ये शिवाय नमः शिवाय नमः या महामंत्राचा जप सुरू केला. तेवढ्या वेळात तो सर्प आला ज्याने दंश केला होता, त्याने ते विष काढलं आणि तो सर्प निघून गेला आणि मुलगा झोपेतून उठला असा. म्हणून त्या लिंगाचं नाव प्रेतेश्वर पडलं. लक्षात आलं? म्हणजे म्हणून हे लिंगायत लोक आहे ना, यांच्याकरता देहावर लिंग ठेवावं लागतं, किंवा जे लिंगार्चन करतात यांचा जेव्हा प्राण जातो तेव्हा त्यांच्या शरीरावर काळी माती किंवा कणकीचं पिंड लिंग करावं लागतं आणि ते लिंग त्या शरीरावर ठेवावं लागतं. त्यांच्या पश्चात जर कोणी लिंग करणारा शिष्य असेल किंवा पुत्र असेल तर त्याने ते शरीरावर ठेवलेलं लिंग स्वीकारायचं, त्याची पूजा करायची आणि मग त्यांच्याजवळ ते ठेवायचं. आणि त्या दिवसापासून त्याने रोज लिंगाची, म्हणून या लोकांनी काय केलं, चांदीचं लिंग केलं आहे आणि गळ्यात बांधून घेतलं, म्हणजे त्याला कुठलाही दोष लागत नाही. म्हणून लिंगायत लोक जे आहे त्यांच्या गळ्यामध्ये चांदीचं लिंग असतं. त्यांचा आश्रमसुद्धा आहे काशीला. कशा करता बरं, काय चाललंय काय नाही, थोडं लक्ष घालावं. म्हणून त्यावेळेस ते सगळं पाप नाश करणारं ते प्रेतेश्वर लिंग त्या ठिकाणी सगळ्यांनी पूजलं. हा मुलगा उठून उठला तेव्हा सारणूला आनंद झाला. त्याने मनामध्ये विचार केला, आता हे नारळाचं शिवलिंग दर महिनाभर पूजायचं आणि हलकं झालं की नदीत सोडून द्यायचं. म्हणून नारळाची पूजा, लिंगाची पूजा म्हणून नारळाची पूजा केली, पण त्याच्यात पाणी असावं. म्हणजे जल, शिव काय आहे, जलरूप. म्हणून शंकराला व्याधीमुक्त होण्याकरता नारळाच्या पाण्याने अभिषेक केला जातो. तिळीने, तुपाने, घृताने, मधाने, फळाने, धान्याने केला जातो. नारळाच्या आकाराचं शिवलिंग त्यांना दिसलं आणि ते शिवलिंगाची त्यांनी त्या दिवसापासून पूजा केली. आता मुलाने काय केलं, प्रेतेश्वर नाव नाही ठेवलं,
मी जिवंत झालो म्हणून त्याने त्याचं नाव अमृतेश्वर ठेवलं. बरोबर आहे ना. बाकीच्यांना ते प्रेतेश्वर झालं, पण हा तर जिवंत झाला म्हणून ते अमृतेश्वर नावाचं लिंग स्थापन केलं. म्हणून काशीचे लोक जे विरोध करत होते यांना की तुम्ही असं सांगू नका, त्याचं कारण ते आहे, त्यांच्याजवळ हे पुरावे आहे. म्हणून ते म्हणतात अमृतत्वाची प्राप्ती होते. म्हणून अमृतत्वाचं, आता बघा पूर्वी आपल्याकडे पाऊस न आला की महादेवाचा गाभारा भरायची पद्धत होती. कारण सगळ्या जीवांना पर्जन्य काय आहे? अमृत. खरं अमृत तेच आहे. कोणतेही जेवढे जीव असतील जगामध्ये, बेडकापासून सगळ्यांना पर्जन्यच पाहिजे. आता बेडकं फिरायला लागले, नाही तर महिनाभर दिसत नव्हते बिचारे, कुठेतरी लपून बस. म्हणजे सगळ्या जीवांना जल हे अमृत आहे. म्हणून देवाला जल अत्यंत प्रिय आहे. बाकीचे सगळे देव पूजेपुरता जल घेतात, पण भगवान शिव कायम जलामध्ये राहतात. म्हणून लोक भगवान शंकराला जलेश्वर सुद्धा असं म्हणतात, जलाचा ईश्वर. कलियुगामध्ये अमृतेश्वर हे लिंग स्वतः सिद्ध करावं लागेल. म्हणजे असं एक लिंगाला अमृतेश्वर राहणार नाही. कारण अनेक लोक त्याची उपासना करून करून त्याच्यावर आराधना कमी करून त्याचं फळ घेतील. म्हणून अमृतेश्वर लिंग हे प्रत्येकाने स्वतंत्र स्थापलं तरच त्याचं फळ मिळेल. नाही तर मग सगळेच अमृतेश्वराचं हे करतील आणि म्हणणार कोणी नाही. असं आहे. आता विश्वनाथ म्हणजे काशीच्या लिंगाचं महत्त्व. श्री शैल पर्वतावर कार्तिक स्वामी काशी क्षेत्रामध्ये अनेक शिवलिंगाचं महात्म्य सांगितल्यानंतर अगस्त्य मुनीने त्यांना शेवटी विचारलं, काशीमधले विश्वनाथ लिंगाचं महात्म्य सांगा. त्यावेळा कार्तिक स्वामी आपल्या पित्याचं वर्णन करू लागले, शंकराचं. हे महात्म्य जाणून घेण्याची तीव्र इच्छा असेल त्यालाच सांगावं. ओळखवा. आता तुम्ही बसत नाही याच्यात, पण आपण रामाला सांगतोय. म्हणून ईश्वराच्या पश्चिम भागी मोक्ष लक्ष्मीचा विलास नावाचा एक प्रसाद आहे. म्हणून हे महात्म्य भगवान सदाशिवांनी विश्वनाथांनीच मला सांगितलेलं आहे. कोण म्हणतात? कार्तिक स्वामी. ईश्वराच्या पश्चिम भागाला मोक्ष लक्ष्मी नावाचा एक प्रसाद भाग आहे. तिथे महादेव राहतात. तेथून शंकरांनी सर्व देव ऋषी मानवांना बोलवले आणि भगवान शिव सांगू लागले, पुरुषोत्तम मुक्तिमंडपामध्ये राहून सगळ्यांना सुख मिळतं, मलाही सुख मिळावं याकरता मी कैलास सोडून या पुरुषोत्तमेश्वराला आलो आहे. म्हणजे अर्धा काशीचा भाग पुरुषोत्तम क्षेत्र आहे आणि अर्धा भाग शिवक्षेत्र आहे. म्हणून बिंदू माधव. तर भगवान शंकर म्हणतात, मला कैलास पर्वतावर इतकं समाधान होत नव्हतं म्हणून मी काशीत आलो आहे. काशी का श्रेष्ठ? म्हणून विश्वनाथ नाव का पडलं? तर भगवान विष्णूनं भगवान शंकराची पूजा करून त्यांना मोठेपणा दिला आणि यांनी त्यांची पूजा करून त्यांना मोठेपणा दिला. विश्वंभर विश्वनाथ. पूर्ण विश्व भरून जो गुरुला, जो पूर्ण विश्वाचा सांभाळ करतो. सगळ्या मानवांना, ऋषी लोकांना बोलवलं आणि कैलास पर्वतावर सुद्धा माझं चित्त इतकं शांत होत नव्हतं. दक्षिण मंडपामध्ये थोडी नजर टाका, म्हणजे तिथे जे मंडप आहे पूर्वेचा, उत्तरेचा, दक्षिणेचा, आपण बसतो तिथे. मग शिवाने आपला हात, उजवा हात उचलून ब्रह्मा विष्णू यांना एक लिंग दाखवले. भगवान शिव म्हणाले, देवांनो, हीच परम ज्योती आहे, हे परात्पर ब्रह्म आहे.
हे अत्यंत सिद्धदायक माझं रूप आहे. येथे माझे भक्त सगळं सिद्ध होतील, माझी सेवा करतील, त्या भक्तांना माझं रूप समजेल. जोपर्यंत ते सकाम भावनेने मला पुजतील तोपर्यंत मी त्यांना कळणार नाही. कारण माझं स्वरूप कळण्याकरता त्यांना निष्काम भावना ठेवावी लागेल. जोपर्यंत सकामता आहे तोपर्यंत ईश्वराचं खरं रूप जे आहे ते आपल्या लक्षात नाही. ईश्वर हा आपल्या आत्मस्वरूपामध्ये मिळण्याच्या तयारीत असतो, पण आपण सकाम भावनेनं आता उदाहरणार्थ किंवा आज सोमवार आहे, आपल्याला जशी पूजा करायची तशी अनेकांना करायची, म्हणून त्या दिवशी कशी केली पाहिजे? लवकर नाही रे, आपलं तर सगळं चांगलं झालं पाहिजे ना. सगळं लोकांना काय लागतं असं होतं. म्हणून पाऊस सुरू होऊन गेला, गर्दी कमी होऊन गेली, प्रत्येकाला हळूहळू शेवटचा सोमवार सापडून गेला. नाही तर काही लोक उठतच नाही. असं नाही करायचं. सगळ्यांना पूजेचं सहाय्यक मिळालं पाहिजे. म्हणून कधीही कोणी माझं दर्शन घेतलं तरी त्याला अर्धच फळ मिळणार आहे. सदा सर्वदा भक्तांवर अनुग्रह करण्याची इच्छा ज्याची आहे, मलाही भक्तांवर अनुग्रह करावासा वाटतो, पण माझ्यासमोर बोललेला कोणीही पुरुष स्त्री मोठ्याने बोललेली मला आवडत नाही, म्हणून मी सहज सगळ्यांवर अनुग्रह करत नाही. म्हणून तिथं बोलायचंच नसतं. दुसऱ्याला नमस्कार करायचं नाही, का उशीर का झाला असं सुद्धा बोलायचं नाही. शांत राहायचं. काही लोक लगेच तिथे विचारतात बेल कुठून मिळाला, असं करायचं. शिवपूजेमध्ये शंकराला कोणी बोललेलं सुद्धा आवडत नाही, घेत नाही शंकर पूजा. कारण मौन हे सगळ्यामध्ये साधन आहे आणि ते शिवपूजेमध्ये अत्यंत श्रेष्ठ आहे. आनंदवनात मी सदैव वास्तव्य करतो, कारण काशी हे आनंदवन आहे. या तीर्थामध्ये मी स्वयंभू आहे. जेवढी लिंग आहेत ती सगळी लिंग विश्वनाथ आहे. कुठेही दर्शन करा, मी सगळ्या लिंगामध्ये समान रूप आहे. म्हणून काशीच्या काठ्यावर जरी तुम्ही दर्शन घेतलं लिंगाचं तरी विश्वनाथाचंच दर्शन आहे. जिथे जाल, जसं इकडे आपल्याला सांगितलं कणकणमे भगवान, तसं काशीमध्ये जेवढे घाट आहे. म्हणून या सगळ्या शंकर उपासकांनी आपल्या नावाचे घाट बांधून टाकले तिथे. आणि तुम्ही जर पाहिलं असेल ना तर सगळ्या घाटामध्ये शिवाजी राजांचा घाट पक्का आणि मस्त आहे, कणखर, बिलकुल मस्त. कारण सगळंच समर्पण करून दिलं ना हो. आणलेली जेवढी लूट होती संपत्ती सगळी काशी विश्वनाथ. म्हणून शेवटपर्यंत हर हर महादेव हे सिद्ध आहे. आपल्यामध्ये शौर्याने आपण कवडीची माळ घातली तर काय उपयोग आहे का? शौर्य करता येते कवडीची माळ. जीवनाला काय समजायचं आहे? कवडी मोल जीवन आहे. महिनाभर आजारी पडा, सगळे म्हणतील कधी जाता, गुच्चूक विचारून येता बोला कधी जातील. आपल्याला वाटतं राहावं, बाकीच्यांना वाटतं ते आज गेलेली बरी. कारण या युगामध्ये सेवा करण्याची सुद्धा अवस्था राहिली नाही. कारण हे दुर्धर युग आहे, अत्यंत दुर्धर. कुठलीच गोष्ट चांगली नाही. पण नुसतं दूध सुद्धा चांगलं मिळत नाही, बोगस दूध टाकलं जात आहे. कोणी तिकडे पाहत नाही, कोणीही तिकडे पाहत नाही. प्रजेला काय उपद्रव होईल,
खोटी नाणी खोट्या नोटा कारखाना सापडला. दुर्धर आहे. कारण तो काय करतो म्हणे अज्ञान आहे म्हणून सोडून द्या त्याला, असं होतं. म्हणून ते म्हणतात विश्वनाथाच्या लिंगाच्या दर्शनासाठी घरातून बाहेर पडताना आपलं 3 जन्माचं संचित नष्ट होतं असं समजायचं. काशीला जाताना आपण घरूनच निघालो काशीला जायला की 3 जन्माचं पाप जे आहे ते नष्ट होतं. मग आता एवढं पाप नष्ट करायचं आपल्या तोंडाला काय लावलं पाहिजे. पण आपण तर अशा बडाय मारत जातो की लढाय उतरले तिथे बी लढाय. कवटे गुरुजी माझ्याबरोबर भागवताला होते. चारू गुरुजीला आणि कवटेला म्हटलं तुम्ही देवळाचं 20 रुपयाचं ताट घ्यायचं जेवायचं आणि ऐकायला. बरोबर आहे, आठवलं. इथे नाही जेवायचं म्हटलं. ज्या गोष्टी करतात तुम्ही जेवायला जाल तर 1 तास तिथे बसाल भगवंतावाशी द्वारका देवी. इथे जेवले की खोलीमध्ये झोपून जाल, सगळे झोपून जाल. त्यांना म्हटलं मुळी द्यायचं नाही इथे जेवायला. ते सगळे म्हणे काय म्हटलं नाही ते मंदिराची सेवा करताना त्यांना जास्ती VIP कोट्यात ठेवायचं आहे म्हटलं मला, म्हणून त्यांना तिकडे जेवायला सांगितलं. 20 रुपयात देवाचा नैवेद्य मिळत होता ना, मग तो सोडून द्यायचा आणि इकडे काय भटारखानामध्ये यायचं जेवायला. ते ऐकणारे होते दोन्ही. तुम्ही धरलं आपल्याला जेव देतं ना चांगलं असेल ना म्हणून काढलं तिकडे. ते काही बोलले नाही. अजून आज प्रकट केलं मी, 10 वर्ष झाले त्या गोष्टीला. आज सांगितलं इकडे यायचं नाही जेवायला. बरं 20 रुपयात. बरं हे हुशार यांनी आणखीन 2 लोकांना जेवू घालायचं आणि मग जेवायचे, म्हणजे तिथेही अन्नदान करून आले. काय घडलं देवाच्या दरबारामध्ये 2 लोकांना जेवू घालून मग हे जेवले. तिथे घडलं असतं का. कारण यात्रेमध्ये परान्न हे वर्ज्य, तो देवप्रसाद आहे. द्वारकेला छान मिळतो प्रसाद. 20 रुपये नसते ठेवले तर लोकांनी गोंधळ केला असता, म्हणून नाम मात्र 20 रुपये ठेवले. आता शेगावला सुद्धा तुम्ही पहा ना, सकाळच्या जेवणाला ठेवून दिलं 9 वाजेपासून तर रात्री 9 पर्यंत मूल्य ठेवलं आहे. लोक जेवत राहतात. मूल्य जर नाही ठेवलं तर लोक त्याचा दुरुपयोग फार करतात. मग मूल्य काय करतं तर माणसाला ठिकाणावर आणतं. म्हणून कुठलीही गोष्ट, आता ते भागवताचे कागद पाहत वे आपण कधी फुकट वाटले ना तर त्याच्यात प्रसाद बांधून घेऊन जातात, दुसऱ्या दिवशी परत दुसरा कागद. म्हणजे ती भागवताची आरती आहे याचंही महत्त्व राहत नाही. बरं आपल्याकडे लोक काय म्हणतात मी छापून आणि तू आणशील छापून, पण ते दुसऱ्या दिवशी परत त्यांना कागद मिळाला नाही पाहिजे पुन्हा. म्हणून मूल्य जे दिलं आहे त्याला काही कारण आहे. स्वयंभूलिंगाला स्पर्श केल्यानं हजारो राजसू यज्ञाचं फळ मिळतं. लिंगाची भक्तिभावाने पूजा केल्यानं सुवर्णकमलाने पूजा केल्याचं फळ प्राप्त होतं. म्हणजे सोन्याचं कमळ वाहिल्याचं फळ फक्त भक्तिभावानं पूजा केल्याचं फळ मिळतं. म्हणून सोन्याचं कमळ करायची गरज नाही आहे, फक्त भक्तिभावानं पूजा करण्याची गरज आहे. अन्यत्र जरी मृत्यू आला तरी काशी विश्वनाथ तुम्हाला तिथे येऊन मुक्ती देतील. तुम्ही भक्तिभावानं जर पूजा केली तर तुम्हाला अन्य ठिकाणी जरी मृत्यू आला तरी मृत्यूच्या समयी भगवान विश्वनाथ तुमच्या जवळ हजर राहतील. म्हणून विश्वनाथ लिंगाच्या पूजेचं फळ सांगताय. विश्वनाथ हे नाव कानावर जरी पडलं कथेमध्ये तरी चित्तामध्ये भगवान चेतना देऊन देतात. वा, म्हणून विश्वनाथ शंभो हर हर महादेव शंभो. विश्वाचा नाथ आणि भगवान विष्णू विश्वंभर. भगवान विश्वनाथाचं चिंतन चालू असताना त्याला संसार पुन्हा बाधा करत नाही. म्हणून विश्वनाथ लिंगाचं दर्शन घेऊन मनात आल्यावर सुद्धा जर आपलं जाणं नाही झालं तर विश्वनाथ स्वप्नात दर्शन देऊन टाकतात. इतके बोळे
आला नाही तू स्वप्नात येऊन. विश्वनाथ विश्वनाथ असा जप केला तर त्याच्या पुण्याला पारावार नाही. म्हणून नुसत्या नावाने सुद्धा लिंगाचा महिमा सांगितला आहे. लिंग पूजक आहे. ऋषींनी शंकराच्या या मताला मान्यता देऊन टाकली. कशाला बोलवलं ते काशीमध्ये? ऋषींनी मान्यता दिली पाहिजे याला, म्हणून सगळ्या ऋषींनी मान्यता दिली आणि त्रिगुणात्मक भगवंताला राहायला परवानगी दिली. एक दिलं विश्वनाथ लिंग, दुसरं दिलं मणकर्णिका जललिंग आणि तिसरं दिलं काशीपुरी जंग. या 3 ठिकाणी राहायचं तेव्हा तुम्ही, असं ऋषींनी आज्ञा दिली. पण स्वतः विश्वनाथ असून ऋषींना मान्यता घेऊन काम केलं आहे. कारण ऋषी संपूर्ण जगाचा विचार करून ठेवतात. आता हे मन्निका लिंग जे आहे, आपण मन्निका घाटावर गेलो, हे कोणाला शक्य होणार नाही. विश्वनाथाला तरी नंबर लावावा लागतो, पण मणकर्णिका घाटावर नंबर लावायची गरजच नाही. म्हणजे ऋषी इतके हुशार असतात. कोण जात बसेल? आता तर 3-3 तास 4-4 तास लागतात काशी विश्वनाथाचं दर्शन व्हायला. मणकर्णिका घाटावर गेले की आंघोळ गेले की दर्शन, टाकलं पाणी, चाललं गंगेमध्ये. तुम्ही जास्त वेळ बसूही शकत नाही तिथे, कारण समोर प्रेत जळताना दिसतात. म्हणून त्यावेळेस दुसरं काशीपुरी, काशीपुरीचं जे लिंग आहे तिथे भगवान महादेवाने पार्वती सहित अत्यंत आनंदाने राहायचं ठरवलं. माझी शिवपूजा केव्हाही कराल, फक्त पूजा करताना जय जयकार करायचा. हर हर महादेव. भगवान महादेवाने पत्नी सहित राहायचं कुर्बान केलं. तेव्हा ऋषी लोक उभे राहिले आणि त्यांनी भगवंताचा जय जयकार करून शंकराच्या नावाचा ध्वज लावला. ऋषींनी सांगितलं, भगवान शंकरा, जे तुमच्या ध्वजाचं दर्शन करतील त्यांनाही तेवढंच पुण्य आहे. म्हणून कळसाचं दर्शन आणि ध्वजाचं दर्शन म्हणजे ब्रह्मध्वज अशा करता ठेवला आहे. भगवंताच्या दर्शनाचं फळ आहे. स्कंद पुराणामध्ये काशीखंडामध्ये जे महात्म्य सांगितलं आहे काशीचं, हे हजारो जन्माचं पाप नाश करणार आहे. या तीर्थामध्ये स्नान केल्याचं, काशीला गेल्याचं फळ काशीखंड ऐकल्यानं प्राप्त होतो. म्हणून काशीखंडाचं महात्म्य धर्म, काम आणि मोक्ष देणार आहे. हे महात्म्य श्रवण करणाऱ्याचे पितर तात्काळ तृप्त होतात. ब्रह्मा विष्णू महेश या सगळे देव प्रसन्न होतात. मुनी आनंद सागरात बुडून गेले आणि सगळ्या ऋषींनी शंकराची आज्ञा मागितली, आम्ही गंगा स्नानाला जातो, तुम्ही आमच्या आधी जलात राहा. भगवान ब्रह्मदेव म्हणाले, मी पण जलात राहील. विष्णू म्हणाले, म्हणून दर्शन करून परत जेव्हा स्नान करतो मनुष्य, तर तिन्ही देवांच्या दर्शनाचं आणि स्नानाचं पुण्य लागतं. म्हणजे काशीश्वराचं दर्शन करायचं, सकाळी जायचं, गंगेची आंघोळ करायची, काशी विश्वनाथाचं दर्शन करायचं किंवा मणकर्णिकेचं दर्शन करायचं आणि पुन्हा स्नान करायचं. म्हणून काशीत 2-2, 3-3 वेळा आम्ही जे स्नान करतो त्याला कारण आहे. प्रत्येक स्नानाच्या वेळचं फळ, दुपारच्या स्नानानं पितर तृप्त होता, यन्मया दूषितम तोयम. सकाळच्या स्नानानं ब्रह्मत्व प्राप्त होतं आणि संध्याकाळच्या स्नानामध्ये सगळ्या देवता त्या काशीमध्ये येऊन स्नानकर्त्याला पुण्य प्रदान करतात. म्हणून हे महात्म्य सुद्धा ईश्वर इष्टेनं देणार आहे. म्हणून पूर्वी खेडेगावात श्रावण महिन्यात काशीखंड नावाचा ग्रंथ कायम चालू असे. संध्याकाळी दरवर्षी तोच म्हणलं, हा दरवर्षी तोच, कारण त्याचं फळ वेगळं आहे. महात्म्य श्रवण करून अन्नदान करावं, वाचकांना संतुष्ट करावं. भगवान विश्वनाथ संतुष्ट होतात, परमानंद देतात. म्हणून काशीखंड वाचन चालूच ठेवावं, कारण जीवनातलं अमंगल हे नष्ट होत जातं. कृष्णार्पणमस्तु. आता उद्यापासून हे चरित्र येणार नाही, फक्त आपला भक्तमाल राहील.
आज मुरारी दासजी संत भक्तमाल ग्रंथामध्ये आहे. मुरारी दास हे छत्तीसगडच्या विश्लोदक नामक ग्रामामध्ये एक अकंचन कुळामध्ये, एक ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेले भक्त होते. बाल्य अवस्थेमध्ये यांच्या हृदयामध्ये मातेनं भगवद्गीतेचे शब्द कानाच्या द्वारानं सारखे टाकून टाकून कृष्ण भक्तीचं बीज पेरलं होतं आणि ते बीज वाढायला सुरुवात झाली. मुरारी दत्तांनी आपल्या कंठ्यामध्ये मातेनं दिलेलं भगवंताचे गीत इतके सुंदर गात होते की गावातले लोक प्रसन्न होऊन जायचे, गावातले बालक प्रसन्न व्हायचे, गावातल्या स्त्रिया वृद्ध तरुण त्या मधुर स्वरानं प्रसन्न व्हायचे. अकस्मात मुरारी संताचे माता आणि पिता दोन्ही एकाच दिवशी एकाच वेळेस निधन झालं. पहा, एक रूप प्राप्त झालं तर दुसरं संकट येतं माणसाला. या भक्तांवर असे संकट आलेलेच असतात. आता माता पिता गेल्यानंतर मुरारींच्या मनामध्ये आलं की हे गाव सोडून द्यावं. पण विधात्याच्या इच्छेमध्ये अजून गाव सोडावं असं नव्हतं. म्हणून एका मंदिरामध्ये ते जाऊन बसायचे आणि तासोनतास तिथे शांत भगवंताचे पद म्हणत बसायचे. काही उदार स्त्रिया यायच्या, त्यांना घरून भोजन करून आणायच्या आणि जेव घालायच्या. असे सेवा करणाऱ्या लोकांमुळे लोकांमध्ये वाद निर्माण झाला की तुम्हीच का जेव घालता, आम्ही का नाही जेव घालू. हे उपाधी फार असते. काही लोक स्वतः तर काही करत नाही, पण दुसरे करतात तर तिथे उपाध्या घालतात. म्हणून एखादा झाडतो ना, तुम्हीच काय पुण्य घेता का, आम्हाला बी करू द्या ना. म्हटलं दुसरा झाडू आहे ना. असं आहे, कोणाचे हातातून काही घेऊ नये, दुसरं काम करावं आपण. ते अनादिकालापासून असं जग असणारच, म्हणून आपण त्याचा खेद मानू नये किंवा काही बोलू नये त्याच्यावर. खरं हे जग असंच असतं. म्हणून एकदा 3 दिवसापर्यंत यांना कोणीच आणलं नाही, कारण भानगडी झाल्या खाऊ घालण्यावरून. त्याचे गाणे ऐकतात म्हणून तुम्ही त्याला खाऊ घालतात, काय उपाधी झाली काय नाही. 3 दिवसापर्यंत अन्न नाही पोटामध्ये. त्यांचे प्राण व्याकुळ होऊ लागले, पण मागायचं नाही, मागायचं नाही. आलं तर खायचं. अर्धी रात्र झाली, चारी बाजूला अगदी शांत झालं. मुरारीच्या हृदयामध्ये ज्याप्रमाणे मासा तळमळतो त्याप्रमाणे तळमळ तळमळ व्हायला लागली. त्यांचा श्वास मागे पुढे व्हायला लागला, पण तरी तोंडामधून भगवंताचं गीत गातच होते. आत्ता मला ते ग्रस्त आले ना, त्यांनी त्यांच्या आईचं आदल्या दिवसापर्यंतचं चित्र दाखवलं. 96 वर्षाच्या होत्या त्या. तर त्यांची आई हरिपाठ म्हणत होती, म्हणजे 1 दिवस आधी आवाज खणकर होता आणि दुसऱ्या दिवशी गेली. तो मंत्र सोपा जपा रे रामकृष्ण गोविंद, तो मंत्र सोपा जपा रे राम, हे याची धून होती. म्हणजे मनुष्य इतक्यापर्यंत सावध राहू शकतो. त्या वयापर्यंत नित्यनेम चालवणं सोपं नाही. म्हणून त्यावेळेस ते तळमळत होते. थोडा अनुभव आला की त्या मंदिरातून एक जीर्ण वस्त्र नेसलेलं कोणीतरी हातामध्ये ताट आणि त्याच्यामध्ये सगळे पदार्थ आणि एक पाण्याची धारी घेऊन त्यांच्याजवळ आले, मुरारींच्या जवळ, आणि म्हणाले, बेटा उठ, शुद्ध आरपलाय, भोजन कर. मुरारीला उठताही येत नव्हतं, म्हणून त्यांनी एका डाव्या हाताने असं धरलं
आणि उजव्या हाताने त्याच्या तोंडात अन्न टाकलं. रात्रीचे 3 वाजलेले होते, कोणी नव्हतं, सन्नाटा होता. देवीनं आपल्या हाताने भोजन खाऊ घातलं, पाणी पाजलं आणि मुरारी त्या देवीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपून गेला. सकाळच्या वेळा देवीने त्यांचं मान खाली ठेवली, देवी गुप्त झाली पुजारी येण्याच्या आत. दुसऱ्या दिवशी यांची जेव्हा झोप उघडली त्यावेळेला त्यांना विलक्षण असा अनुभव आला की आपण कालपर्यंत अगदी मलिन गात्र झालो होतो, आपल्याकडून उठवलं जात नाही. आपल्याला रात्री कोणीतरी भोजन दिलं, पण देणारी देव दिसण्यापेक्षा आपल्याला स्त्री दिसली, म्हणून आता आपण आपली आईच जणू काय भगवती झाली. म्हणून यांनी मा मा आई आई म्हणून हाक मारायला सुरुवात केली. तर ज्या स्त्रियांनी त्यांना मनोभावे देऊ घातलं होतं त्यांच्या स्वप्नात ती देवी की तुम्ही त्याला जेव घातल्यामुळे तुमचं कल्याण होईल, तुमच्या घरी अखंड लक्ष्मी राहील. त्यांना सांगते दुसऱ्या दिवशी सगळ्याचे सगळे आजार. आता काही लोक असतात याने भुताटकी केली बरं आहे. राजापर्यंत कानावर पोहोचवलं की मंदिरात भुताटकी सुरू झाली. आता राजाचं कसं, राजा स्वतः येत नाही किंवा स्वतः तपस करत नाही, त्यांच्या माणसांना सांगितलं, त्यांच्या माणसांनी यांच्यावरच धरलं. त्यावेळेस राजानं यांना गावाच्या बाहेर काढून द्यायला सांगितलं, हुकूम झाला. यांना गावाच्या बाहेर काढून दिलं. हे छत्तीसगडपासून वृंदावनाच्या रस्त्याला लागले. जाताना मुरारी भगवंताचं नाम घेऊन आपल्या गावाची माती कपाळी लावून यमुना तीरीने चाललो म्हणून राजाला दंडवत केला आणि माझ्या अपराधाची क्षमा करा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. पण जसे गावाच्या बाहेर पडले तसे राजाच्या राज्यात अचानक दगड पडायला लागले. वरतून दगड कुठून येतो कळत नाही. आता जे भानामती करतो हा असं म्हणत होते, ते म्हणे हा गेला तरी भानामती इथेच आहे. दगड पडायचे, काही वेळ बंद झाले, लोक आले की परत बंद व्हायचे, परत गेले की पडायला लागायचे. मग राजाने कोणाला तरी सांगितलं आणि ते जारण मारण करून ते थांबवलं. पण त्या वर्षी आकाशातून एकही पर्जन्य त्या गावात पडला नाही. ज्या स्त्रिया भोजन घालणाऱ्या होत्या त्यांनी राजाला जाऊन सांगितलं, महाराज ते मुरारीजीची पुण्याई होती, तुम्ही त्यांचा छळ केल्यामुळं ही आपल्या गावाची दशा झालेली आहे. मग राजा परत यमुना नदीच्या तीरावर गेला आणि मुरारी नावाचे कोणी संत आहे का, मुरारी नावाचे संत आहे का, त्या अजून हे वृंदावनामध्ये लोकांमध्ये मिसळले नव्हते. हे यमुना नदीच्या तीरावर बसायचे, भगवंताचं गाणं गायचं, कोणीतरी एक बाई यायची आणि त्यांना जेवू घालून द्यायची. त्यामुळे त्यांना कोणाकडे जाण्याची गरजच नव्हती. म्हणून हरिभजनामध्ये तल्लीन होऊन गेलेले होते. त्यांचं लगन लागलेलं होतं. राजा यमुना नदीच्या तीरावर आला, त्याने पाहिलं. राजा आल्याबरोबर हे उठून उभे राहिले, राजाला वंदन केलं. राजा म्हणे मला वंदन करू नका, मला तुम्हाला वंदन करू द्या. म्हणे आधी तुम्ही कन्हैयाला भेटून या, ही सब भूमी गोपाल की आहे, मला इथे नमस्कार घेता येणार नाही. म्हणून राजा दर्शनाला गेला तर भगवंताच्या रूपामध्ये मुरारी दिसत त्यांना दिसत. परत आले, क्षमा मागितली. म्हणे मग तुम्ही आता असं करा, आपल्या गावावर दुष्काळ झाला ना, इथे संत भोजन करा. मग तर संत भोजन इकडे आटोपलं, तिकडे पाऊस पडायला लागला. राजाला वाटलं की यांना जर नेलं तर आपलं कायमचं दुष्काळ जो आहे तो राहणार. म्हणून फार विनंती केली, महाराज तुम्ही चला. मग हे राजाच्या म्हणण्याप्रमाणे, कारण राजाला जास्त विरोध करायचा नसतो, राजाच्या म्हणण्याप्रमाणे गावात आले.
पण यांचं मन त्या गावात काही लागेना. आता राजाचा आश्रय झाल्यामुळे सगळं छान चोख काय वैभव सगळं यांनी पाहिलं इथून काय करा. एक घाणेरडा मनुष्य देवाचं तीर्थ घेऊन येत होता, त्याच्या हातात तीर्थ होतं. आता हे एवढे मोठे संत असल्यावर म्हणे मला थोडंसं तीर्थ दे म्हणे. तर ते हातातून काही देता येत नाही, हे म्हणे माझ्या तोंडात टाक. तर ते तोंडात टाकताना लोकांनी पाहिलं की ह्या गलिच्छ माणसाकडून पाणी पितो. राजाला सांगितलं हा संत निघाला, आली परत पंचायत. त्यांना राहायचं नव्हतं ना गावात. आपल्या जळगावला तो एक विषय होता बा, तुम्ही पाहिला असेल तर जुन्या स्टँडवर. तसं तुम्ही कसेही कपडे द्या, 1 तासामध्ये त्याच्या नाही चिंध्या गेल्या त्याने त्यांना आवरलं द्या. जुन्या एस.टी. स्टँडवर बसवतात. तेव्हा ते सट्ट्याचं प्रमाण फार होतं. लोक त्याला ते विचारायचे. तसं होतं, विधी असतं हे लोक. तर पोहोचले ते राजानं सांगितलं की महाराज तुम्ही आता काय म्हणे देवाचं तीर्थ आहे, देवाचं तीर्थ कोणाकडेही असावं, घ्यायला काय हरकत नाही. आता त्याच्याजवळ पात्र नव्हतं, त्याने माझ्या तोंडात टाकलं म्हणे तो घाणेरडा आहे. तो तुम्हाला घाणेरडा दिसतो पण जो तीर्थ घेतो तो पवित्र आहे. कारण यांची दृष्टी वेगळी, राजाची दृष्टी वेगळी. यांनी सोडलं ते गाव की नको आता मला. मग म्हणे तुम्ही काही मला नेम सांगून द्या गाव चांगलं राहण्याकरता. म्हणे या गावात जो संत येईल तो उपाशी जाता कामा नये. हे जर चालू ठेवलं तर तुमच्या गावात कधी दुष्काळ पडणार नाही. मी काय म्हणे आज आहे, उद्या मला मरण आलं तर काय होईल, मग तुमचं कोण सांभाळेल. तर तुम्ही हे व्रत घ्या. म्हणून जेवढे नास्तिक होते तेवढे आस्तिक झाले किंवा हे आपल्या गावाच्या कल्याणाची इच्छा आपण यांना श्राप देतो. मग ते शरण आले, म्हणाले मला शरण येऊ नका. एकदा वृंदावनामध्ये जाऊन बाके बिहारीला शरण जा. हे लगेच आपले निघाले. यांना तोपर्यंत सिद्धी प्राप्त होऊन गेली होती. मनाच्या योगाने चालले जायचे ते रस्त्यातून. मनोवेगे यमुना तीरावर बसलेले राहायचे, भजन करायचे. मोठमोठे संत त्यांचं भजन ऐकायला लागले. मथुरा नगरीमध्ये, वृंदावनामध्ये, गोकुळामध्ये, व्रजामध्ये मोठमोठे संत त्यांचं भजन ऐकायला यायचं. बरं त्यांनी सांगितलं यमुना नदी सोडून भजन दुसरीकडे करणार नाही. यमुना नदी तुम्हाला यायचं असेल तर इथे या. ती भजनाची कीर्ती आजूबाजूला पसरली आणि राजाच्या कानावर गेली. ज्या गावचा ते होते ते राजानं गावातल्या लोकांना सांगितलं काय केलं तुम्ही. आता ज्या ज्या दृष्टांना सांगितलं होतं की तुम्ही जाऊन वृंदावनामध्ये भगवंताचं भजन करा, साधू संतांना जेवण, त्या परिणामामुळे सगळ्यांची मती शुद्ध होऊन गेली होती. आणि मग राजा आला, पुन्हा प्रार्थना केली. म्हणे तुम्ही चिंता करू नका, तुम्ही जाता तोपर्यंत बाके बिहारी तुमच्या गावामध्ये तुम्हाला दर्शन देईल म्हणे. असं सांगितलं यांनी. राजा त्यांच्या सांगण्याप्रमाणे परत आला तर गावाच्या वेशीवर सगळ्या लोकांना बाके बिहारी दिसत आहे. राजा धावत धावत शरणाला नमस्कार करायला गेला तर 2 खडावा तिथे सापडल्या. मग राजाने राज्यात नेल्या आणि बाके बिहारीचं तिथे मंदिर बांधलं. मग आता मंदिर बांधल्यानंतर यांना परत विनंती केली. म्हणाले आता तुमच्या गावात येणे नाही, बाके बिहारी आहे त्याची आराधना करा म्हणजे तुम्हाला ईश्वराची प्रीती निर्माण होईल. राजानं आपल्या मुलाला गादीवर बसवलं आणि बाके बिहारी मंदिरामध्ये हा स्वतः पादुकेंचं पूजन करत भजन करीत त्यांच्याप्रमाणे शेवटपर्यंत राहिला. एक दिवशी यमुना नदीच्या तीरावर हे भगवंताचे पद गात आहे आणि गाता गाता मोठमोठे संत प्रेमाने ऐकताय की प्रभू हे पद ऐकवा, प्रभू ते गा. आणि शेवटचं पद गाता गाता यांनी यमुना नदीमध्ये आपला देह टाकला. म्हणून हे मुरारी भक्त हे नेहमी जगाच्या कल्याणाकरता आणि प्रयत्नाकरता आपल्या गावाच्या कल्याणाकरता मुरारी दासजी
यांनी यमुना नदीमध्ये भगवंताचं पद गाता गाता आपल्या देहाचं समर्पण केलं. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपामद केली, परिणाई घडली सेवा काही. मस्तकी तो जाणा ठेविला कर.